नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. सर्वात प्रथम आपण कार्बोहायड्रेट म्हणजे काय ते पाहूयात. कार्बोहायड्रेट म्हणजे पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड आणि कीटोन. तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मोनोसॅकराइड म्हणजे इट इज अ सिंपल शुगर. ते सिंपल शुगर आहे. द स्मॉलेस्ट शुगर आर अल्डोर अँड कीटोन. द मोनोसॅकराइड आर सायक्लिक टू फॉर्म अल्फा आणि बीटा ॲनोमर. ॲनोमर म्हणजे काय? वन ऑर मोर कायरल कार्बन ॲटम कन्वर्ट इन टू द बेन्झीन रिंग. त्याच्यानंतर मोनोसॅकराइड कॅन बी लिंक टू इच अदर मॉलिक्यूल बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. जे मोनोसॅकराइड आहे ते एकमेकांसोबत ग्लायकोसिडिक बॉन्डने अटॅच होतात. त्याच्यानंतर मोनोसॅकराइड आर सिंथसाइज फ्रॉम अ स्मॉल प्रिकर्सर दॅट आर अल्टिमेटली डिराईव्ह फ्रॉम टू CO2 आणि H2. जे मोनोसॅकराइड ते सिंथसाइज कशाने होतात? स्मॉल प्रिकर्सरने होतात. कशाने? CO2 आणि H2ने. द मोनोसॅकराइड आर अल्डिहाइड और कीटोन डेरिव्हेटिव्ह ऑफ स्ट्रेट चेन पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल कंटेन ॲटलीस्ट 3 कार्बन ॲटम. जे मोनोसॅकराइड आहे ते स्ट्रेट चेन पॉलीहायड्रॉक्सी अल्कोहोल त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर त्यामध्ये 3 कार्बन ॲटम असतात मोनोसॅकराइडमध्ये. त्याचे एक्झाम्पल आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज. त्याच्यानंतर डायसॅकराइड कन्सिस्ट ऑफ ए 2 शुगर लिंक बाय स्पेसिफिक ग्लायकोसिडिक बॉन्ड. जे डायसॅकराइड आहे त्यात 2 शुगर असतात, ते लिंक असतात ग्लायकोसिडिक बॉन्डने. इट ऑकर ॲज अ हायड्रोलिसिस म्हणजे काय? ब्रेकडाऊन ऑफ अ कंपाऊंड ड्यू टू द रिॲक्शन विथ द वॉटर. जेव्हा रिॲक्शन होते एखाद्या कंपाऊंडची तर त्याचं ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस, मग त्याला म्हणतात हायड्रोलिसिस. त्याच्यानंतर डायसॅकराइडचे 2 टाईप आहे, रिड्युसिंग डायसॅकराइड अँड नॉन रिड्युसिंग डायसॅकराइड. द रिड्युसिंग डायसॅकराइड म्हणजे काय? शुगर विथ दी फ्री अल्डिहाइड ऑर कीटोन ग्रुप. आणि नॉन रिड्युसिंग म्हणजे काय? शुगर विथ दी नो फ्री अल्डिहाइड ऑर कीटोन ग्रुप. त्याचे एक्झाम्पल आहे माल्टोज आणि लॅक्टोज. तर पुढे आपण पाहूयात पॉलिसॅकराइड. द पॉलिसॅकराइड इज ऑल्सो नोन ॲज अ ग्लायकॉन कन्सिस्ट ऑफ ए मोनोसॅकराइड लिंक टुगेदर बाय ग्लायकोसिडिक बॉन्ड. जे पॉलिसॅकराइड आहे त्याच्यात बरेच प्रकारचे मोनोसॅकराइड असतात, ते लिंक असतात विथ द ग्लायकोसिडिक बॉन्ड. दे आर क्लासिफाईड इन टू द होमो आणि हेट्रो पॉलिसॅकराइड. जे पॉलिसॅकराइड त्याचे 2 टाईप पडतात, होमो पॉलिसॅकराइड आणि हेट्रो पॉलिसॅकराइड. द पॉलिसॅकराइड इन कॉन्ट्रॅक्ट टू द प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड फ्रॉम द ब्रँच ॲज वेल ॲज ए लिनियर पॉलिमर. जे पॉलिसॅकराइड आहे ते ब्रँच फॉर्म करतात आणि लिनियर पॉलिमर फॉर्म करतात. तर आता पाहूयात पुढचं. दिस इज द बिकॉज ऑफ दी म्हणजे ते जे ब्रँच किंवा लिनियर पॉलिमर ते कशाने फॉर्म होतं ते दिस इज बिकॉज ऑफ दी ग्लायकोसिडिक लिंकेज कॅन बी मेड टू एनी ऑफ दी हायड्रॉक्सी ग्रुप ऑफ दी मोनोसॅकराइड. जे हायड्रॉक्सी ग्रुप ऑफ मोनोसॅकराइड आहे त्याच्यामुळं लिनियर आणि ब्रँच पॉलिमर फॉर्म होतात. त्याचं एक्झाम्पल आहे स्टार्च आणि सेल्युलोज. द ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ 3 to 10 शुगर युनिट. इट इज मेड अप ऑफ 2 सिम्पल शुगर जॉईन टुगेदर. हे कशापासून तयार होतं? 2 सिम्पल शुगर हे जॉईन केले जातात तेव्हा ऑलिगोसॅकराइड हे फॉर्म होतं. त्यानंतर ऑलिगोसॅकराइड कॅन नॉट बी ब्रेक डाऊन बाय दी ह्युमन डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. जे ऑलिगोसॅकराइड आहे ते आपलं जे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे ते ब्रेकडाऊन करू शकत नाही. त्याचं एक्झाम्पल आहे रॅफिनोज आणि स्टायनोज. तर मग आता आपण पाहूया असिमेट्रिक सेंटर इन शुगर. कार्बन ॲटम टू विच 4 डिफरंट ग्रुप आर अटॅच ऑर लोकेटेड ॲट ए सेंट्रल कार्बन ॲटम. म्हणजे जे मधलं जे कार्बन आहे त्याच्या चारही बाजूंनी वेगवेगळे ग्रुप जेव्हा अटॅच असतात त्याला म्हणतात असिमेट्रिक सेंटर इन शुगर. त्याच्यानंतर डेक्स्ट्रोरोटेटिव्ह म्हणजे काय? अ सबस्टन्स हॅव ॲबिलिटी टू रोटेट ॲट प्लेन पॉलिमराइज लाईट ॲट क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि त्याच्यानंतर लिओ रोटेटरी म्हणजे काय? अ सबस्टन्स हॅव ॲबिलिटी टू रोटेट ॲट प्लेन पॉलराइज लाईट ॲट ॲज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यानंतर शुगर ॲनोमर म्हणजे काय? वन ऑर मोर कायरल कार्बन ॲटम कन्वर्टेड इन टू द बेन्झीन रिंग. अँड शुगर एपिमर म्हणजे काय? 2 शुगर डिफरंट इन द कॉन्फिगरेशन ॲट अ सिंगल असिमेट्रिक कार्बन ॲटम. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.